पहिल्यांदा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस तुम्हाला सुख समाधानाचा, आरोग्याचा जाऊ देत, हीच माझी गणपती बाप्पाकडे प्रार्थना. संक्रांतीची सकाळ चालू झाली मस्त अशा संक्रांतीच्या रांगोळीने. अशा पद्धतीने रांगोळी काढून घेतली. त्यानंतर पुरण शिजवायला घातलेलं. ते पुरण पण झालं. ते मग वाटून घेतलं. छान बारीक असं पुरण वाटून घेतलं आणि कालच तिळाच्या वड्या करून घेतल्या होत्या. तीळ शेंगदाण्याच्या वड्या बनवल्या. खूप छान मस्त झाल्या आहेत. रेसिपी जर हवी असेल तर लाईव्ह सेशन झालेलं आहे चॅनलवर. व्हिडिओ अपलोडेड आहे. तोपर्यंत इथे डेकोरेशन करून घेतलं. संक्रांतीसाठी डेकोरेशन केलं आणि त्यानंतर पूजा करायला सुरुवात केली. पूजा करत असताना सगळे जे सुगड आहेत, आम्ही लुटके पण म्हणतो. तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. अशा पद्धतीने सगळं जे धान्य वगैरे आहे ते यामध्ये भरून घेतलं. सुखसमाधानाचा, आरोग्याचा संक्रांत हा सण असतो. सगळ्या भाज्या वगैरे आपल्याला या दिवशी खायला मिळतात आणि हे हिवाळ्यातला हा एक सण आहे ज्यामध्ये भाज्या सगळ्या अवेलेबल असतात आणि उष्ण भाज्या आपल्याला या दिवशी खायला आणि याची पूजा करायची असते. तर पुरणपोळ्या करायला घेतल्या. पुरणपोळ्या आम्ही पिठावरच्याच बनवतो. अशा पद्धतीने सगळ्या पुरणपोळ्या बनवून घेतल्या. खूप छान मऊ आणि अगदी पटापट अशा पुरणपोळ्या तयार झाल्या. पीठ पण छान मळून घेतलेलं आणि पुरण पण चांगलं झालेलं. त्यामुळे पुरणपोळ्या अगदी छान लाटता आल्या आणि हे बघू शकता किती टम्म अशी पुरणपोळी फुगलेली आहे. खूप छान आणि टेस्टी झालेली पुरणपोळी. मग देवाला नैवेद्य दाखवून घेतला. पुरणपोळी, कटाची आमटी, बटाट्याची भाजी वगैरे असा सगळा नैवेद्य दाखवून घेतला. पूजा पण खूप छान झाली. घरात प्रसन्न वातावरण होतं आणि छान सगळेजण एकत्र येऊन हा सण साजरा केला. तिळगुळ वाटले. खूप छान छान सर्वांनी आशीर्वाद दिले. खूप छान वाटलं आजच्या दिवशी आणि अशा पद्धतीने पूजा वगैरे झाली आणि नैवेद्य दाखवून घेतला. परत एकदा तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन